एका क्लास 1 अधिकारी असणाऱ्या महिलेचं लग्न क्लास 1 अधिकारी असणाऱ्याच पुरुषाबरोबर झालं होतं। आता दोघंही क्लास 1 अधिकारी असल्यामुळं सगळं काही सुरळीत होईल असं त्या महिलेला तिच्या घरच्यांना सुद्धा वाटत होतं। पण मात्र लग्न झाल्यानंतर काही वर्षांमध्येच तो जो नवरा आहे त्याला त्याच्या बायकोवर मोठ्या प्रमाणात संशय येऊ लागला की ती नेमकं कोणाला बोलतीये, काय बोलतीये, घराबाहेर जास्त राहतीये, त्याच्यावर तिला संशय येऊ लागला। मग संशय येत असल्यामुळं त्यानं तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्येच CCTV कॅमेरे बसवलेले होते, तर काही छुपे कॅमेरे सुद्धा लावलेले होते। आता छुपे कॅमेरे लावून बायको नेमकी काय करते, कुठं जाते, कुठून येते, कोणासोबत बोलते, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून तो नवरा होता। पण मात्र या सगळ्या प्रकरणाच्या नंतर त्यानं हद्द केली होती आणि थेट बायको ज्या बाथरूममध्ये आंघोळ करते त्याच बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे म्हणजे छुपे कॅमेरे लावले होते आणि बायकोचे नको तसे भोगळे व्हिडिओ काढले होते। आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे। दोघंही क्लास 1 अधिकारी आहेत, उच्च शिक्षित आहेत, मोठ्या पदावर आहेत। मग या दोघा जणांचं लग्न 2020 मध्ये झालं होतं। मग लग्नाच्या काही वर्षांनंतरच तो जो क्लास 1 अधिकारी असणारा नवरा आहे तो त्याच्या बायकोवर संशय घेऊ लागला की ती घराबाहेर जास्त असते, कोणाला बोलते, काय बोलते, यायला उशीर करते, तिचं काहीतरी चालू आहे, असा संशय तो नवरा बायकोवर घेत होता। म्हणून त्यानं तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्ये काही छुपे कॅमेरे, स्पाय कॅमेरे लावले होते। ती कोणाला बोलतीये, काय करतीये, कुठं जातीये, कुठून येतीये, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यानं घरामध्ये काही छुपे कॅमेरे लावले होते। आता इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण मात्र त्यानं बाथरूममध्ये सुद्धा स्पाय कॅमेरे लावलेले होते आणि बायकोचे नको तसे भोगळे व्हिडिओसुद्धा काढलेले होते। मग हे व्हिडिओ त्या बायकोला दाखवून तो तिला धमकावत होता, तुझ्या माहेर करून गाडी आण, अशी मान तसं कर, पैसे आण, अशी धमकी त्या क्लास 1 अधिकारी असणाऱ्या बायकोला देत होता। जर तिनं ऐकलं नाही तर तिला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा आणि अशा पद्धतीचा अत्याचार एक क्लास 1 अधिकारी त्याच्याच बायकोसोबत करायचा। आता या महिलेनं हे सगळं प्रकरण काही दिवस सहन केलं, पण मात्र तिला आता हे प्रकरण सहन झालं नाही, म्हणून तिनं तात्काळ जवळचं आंबेगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि रीतसर नवऱ्याच्या विरोधात, सासूच्या विरोधात, सासऱ्याच्या विरोधात, दिराच्या विरोधात, नंदेच्या विरोधात एकूण 7 जणांच्या विरोधात या क्लास 1 अधिकारी महिलेनं तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे, पण आता पोलीस आता नेमका काय निर्णय घेतात, त्यांच्यावर कारवाई करतात का, हे देखील पाहावं लागणार आहे। पण मात्र उच्च शिक्षित लोकांच्या घरी अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं सगळीकडे याची एकच चर्चा सुरू आहे। आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो।